नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींना 7वा हप्ता हा आज 5 वाजेपासून दिला जाणार आहे। कारण की 26 जानेवारीपर्यंत 3 दिवसापर्यंत हा हप्ता जमा होणार आहे। त्या संदर्भात महत्त्वाचे वक्तव्य महाराष्ट्राच्या बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलं आहे। आणि त्यासोबतच कोणत्याही महिलेच्या हक्काचे पैसे आम्ही परत घेणार नाही आणि आम्ही आतापर्यंत पैसे घेतलेले नाही। महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे असे त्यांनी सांगितलेले आहे। तर मग त्या संदर्भात काय महत्त्वाची बातमी आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत। मित्रांनो, शासन म्हणून आम्ही एकाही लाभार्थी महिलेच्या लाभाला हात लावलेला नाही, तसेच त्यांच्याकडे संपर्क करून आम्ही माहिती मागवलेली नाही। सुमारे 4,500 महिला या ठिकाणी आतापर्यंत अशा आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ पात्र नसताना घेतला आहे। तसेच त्यांच्याकडून काही रिफंड वगैरे घेतलेला नाही, त्यांनी स्वतःहून अर्ज केलेला आहे। तसेच या योजनेचा जानेवारीचा हप्ता हा आजपासून 26 जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। मग आदितीताई तटकरे म्हणाल्या की सरकारची कुठलीही योजना असू द्या, विशिष्ट कालावधीनंतर किंवा सालाबादप्रमाणे त्या योजनेची स्क्रुटिनी होत असतेच। संजय गांधी निराधार योजनेतील पात्रता अपात्रता दरवर्षी तपासली जाते। सिलेंडर सबसिडी योजनेची तसेच आहे। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेची पात्रता अपात्रता तपासली जाणे ही नित्यनियमाने होणारी प्रक्रियेसारखी आहे, यात काहीही नवीन नाही। योजना नवी असल्याने आणि पहिलेच वर्ष असल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे असे त्यांनी म्हटले। तसेच आदितीताई तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेला 1 वर्षही झालेलं नाही, त्याबद्दल काही समज पसरवले जात आहेत। आम्ही आजवर एकाही महिलेचा लाभ त्यांच्या इच्छेविना काढून घेतलेला नाही। ज्यांना सरकारी नोकरी लागली आहे किंवा ज्यांनी सांगितले की आम्ही शासनाच्या योजनेचा लाभ घेत नाही असे सांगितले असेल तर हा वेगळा भाग आहे। अशाच महिलांचे लाभ परत घेतले आहेत। तसेच स्क्रुटिनीमध्ये लाभ परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। योजनेचे मूल्यमापन होतच असते, ही माहिती रोज बदलत असते असेही त्यांनी स्पष्ट सांगितले। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी आता लाडक्या बहिणीचे पैसे हे काढून घेतले जाणार नाही। ज्या स्वतःहून या ठिकाणी व्हॉलंटरी म्हणजे स्वतःहून त्या ठिकाणी परत करणार असेल किंवा आम्ही अपात्र आहेत असं सांगणार असेल, अशाच महिला या ठिकाणी अर्ज करत आहे आणि त्यांचेच पैसे बंद होणार आहे। बाकी सर्व महिलांचे पैसे या ठिकाणी चालू राहणार आहे। त्यामुळे कुठल्याही अफवेला बळी पडू नका। आता 23 जानेवारीपासून 26 जानेवारीपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 26 जानेवारीपर्यंत सर्व महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे डीबीटीद्वारे जमा करणार असल्याची माहिती या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती। मित्रांनो, परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती या संदर्भात दिलेली आहे। त्याचा व्हिडिओ पुढील प्रमाणे आहे, तरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाहीये जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं। ही नवीन योजना आहे, 4-5 महिनेच झालेत योजना सुरू होऊन, म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होतंय। शासनाची आतापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतली तर त्याचं सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं। तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं। कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत, तसं सिलेंडरचं असेल, सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल, वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते। ही रुटीन प्रोसिजर आहे, ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाहीये। योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय। आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग, अन्न व नागरी पुरवठा असेल, कृषी विभाग असेल, तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल, कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही। आता 1च वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेला योजना आणून, त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत, पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे। आम्ही आतापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे,
आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये, तर त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला. पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाहीये. आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे 5 महिन्याचे का 6 महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही, कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेला नाही. एक्झॅक्ट डेटा किती आलेला आहे कशा संदर्भातला? हा जो अर्ज माघारी पाठवण्याच्या महिला आहेत स्वतः विनंती करतायत की आम्हाला पैसे साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितलं की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असतो. रोज 5-6 ऍप्लिकेशन येतात, खालच्या स्तरावर येत असतात. 3,500-4,000 हजार आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील, पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे 4-5-10 अर्जांची ही वाढच होत असते. पण हे आम्ही मागवून घेतलेले नाहीयेत. हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत, ज्यांनी लाभ घेतलेला आहे 2-3-4 महिने, पण त्यांना त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र आहोत, हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्वइच्छेने, हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे. आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही. काही ज्यांनी व्हॉलेंटरीली अर्ज पुढे केलेले आहेत की आमचे लाभ परत द्या, अशी एखादी केस आहे का तुमच्याकडे? असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की 4-4.5 हजार महिला अशा आहेत, 4-4.5 हजार आहेत. आमचा हा आकडा जो रोज 5-10 ज्या महिलांचा आहे ह्यांनी अर्ज येतात त्या ह्यांनी हे होतोय, तो रोज बदलत राहतो. आता साधारणपणे 3,500-4 हजार असेल, पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल, ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही. स्वेच्छेने ज्यांना कोणाला पैसे द्यायचे असतील किंवा जे कोणी अर्ज करतायत त्यांना अर्ज करताना हे पैसे नेमके द्यायचे कुठे किंवा त्या संदर्भात काही विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे, काही सिस्टीम लावण्यात आलेली आहे, किंवा या ठिकाणी देऊ शकतात स्वेच्छेने? इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं, नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बाल विकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ती कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते वापरावे, तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो. तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल. पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही. एखाद्या महिलेने पैसे रिटर्न दिले का? हे साधारणपणे अर्ज दिलेले आहेत, ऍप्लिकेशन दिलेले आहेत, त्याच्या संदर्भातली त्यांनी कारणं जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे.